विशेष आपल्याला सांगायचं आहे वंजारी साहेब, ऑनलाईन गेममुळे युवा पिढी उद्ध्वस्त होते, ज्याचा उल्लेख सचिनजींनी केला, आणि कर्जबाजारी होते याचाही आपल्याला अनुभव आहे. अनेक कुटुंबात त्यामुळे वेगवेगळे प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. आपण पण सगळेजण फिरत असताना आपल्याला ह्या गोष्टी कानावर येतात. अनेक वेळा आपल्यापैकी अनेकांनी हे प्रश्न सभागृहामध्ये देखील ह्या न त्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केला. या गेमवर बंदी आणण्याकरता अनेक कायदेशीर अडचणी आहेत, हा भाग वेगळा आहे. त्याच्याकरता पोलीस खात्याला वेगळ्या पद्धतीची यंत्रणा लावावी लागणार. ते पोलीस खातं त्याच्या संदर्भात लागेल. एक बिल आता पुढं देवेंद्र फडणवीस साहेबांचं येत आहे, त्याच्या संदर्भात देवेंद्रजी चर्चा करतीलच, जे विधानसभेने पास केलंय. आणि यामध्ये जे काही या गेमवर बंदी आणण्यासाठी जे कायदेशीर अडचणी येत आहेत, ह्या सगळ्या अडचणी दूर करण्याच्या करता त्याला तरी पायबंद घालता येईल का याचा विचार सगळेच जण करत होते. आणि म्हणून निर्मला सीतारामन अर्थमंत्री महोदयांनी एक समिती नेमलेली होती. मी ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री होतो त्याच वेळेस ती समिती नेमली गेलेली होती. त्यावेळेस राजस्थानचं काँग्रेसचं सरकार होतं, त्यांचेही अर्थमंत्री होते, छत्तीसगडचेही होते, मध्य प्रदेशचेही होते, असे वेगवेगळ्या भागातले सगळे असे अर्थमंत्री त्याच्यामध्ये होते. आणि त्यावेळेस ऑनलाईन गेमिंगच्या जीएसटी काउन्सिलच्या उपसमितीचे आम्ही लोक सदस्य होतो. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन गेमच्या चालकांनी कमी कर बसावा यासाठी एक पळवाट काढलेली होती. कुठल्याही प्रकारचा आपण कर आणला तर कर भरणारे त्याच्यामध्ये पळवाट आणतात, तशा पद्धतीची होती ही ऑनलाईन गेम. कौशल्याचे गेम ऑफ स्किल असल्यामुळं आकारलेल्या शुल्कावर 18% कर ते भरत होते. हे सर्व गेम 28%च्या स्लॅबमध्ये आणण्याची आवश्यकता होती असं सगळ्यांचं मत आलं. त्याच्यामध्ये थोडंसं गोवाच्या अर्थमंत्र्यांचं वेगळं मत होतं, कारण तुम्ही ज्या कॅसिनोचा उल्लेख केला तो प्रकार गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालतो आणि अनेक जण वेगवेगळ्या राज्यातनं जाऊन तिथं ते कॅसिनो खेळ खेळतात, हे आपण पण ऐकतो पाहतो. मात्र आपल्या इथं आपण कॅसिनो वगैरे काही आणत नाही, त्याच्यामध्ये आपण बंदी त्या ठिकाणी आणलेली आहे. हे सगळं करत असताना हे सर्व गेम 28%च्या स्लॅबमध्ये आणण्याची आवश्यकता होती. त्यामध्ये मग समितीनं त्या अभ्यास केला आणि हे खेळ गेम ऑफ स्किल नसून गेम ऑफ चान्स आहेत या निष्कर्षावर ती कमिटी आली आणि एकूण टर्नओव्हरच्या रकमेवर 28% कर आकारण्याची शिफारस त्या समितीनं जीएसटी काउन्सिलला केली. आणि काउन्सिलनं ही शिफारस मान्य केल्यानंतर मागच्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये ह्याची कायद्याची दुरुस्ती केली. त्यांनी कायद्याची दुरुस्ती केल्यानंतर सर्व राज्यांना आपापल्या राज्यामध्ये तशा पद्धतीनं कायद्याची दुरुस्ती करणं बंधनकारक आहे, ज्यावेळेस जीएसटी काउन्सिल आपण मान्य केलं तेव्हाच. आणि आज आपल्या राज्याच्या कायद्यात बदल करण्यासाठी हे विधेयक मांडण्याच्या करता आपल्या पुढे सगळ्यांच्या आलेलं आहे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला DIM 11 बाबतच्या तक्रारीवरून ही दुरुस्ती करण्यात येते. ह्याच्यामध्ये ऑनलाईन लॉटरीवर देखील आपण नियंत्रण आणू शकतो आणि गेमिंग हा गेम ऑफ स्किल आहे असा युक्तिवाद कोर्टामध्ये काही लोक करायचे. त्यामुळे गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ चान्स ही संदिग्धता दूर करण्याच्यासाठी ही दुरुस्ती करणं अत्यंत सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी आवश्यक आहे. त्यामुळं याचा फायदा घेऊन बरेच जण चोरी करायचे, ती चोरी केली जाऊ नये म्हणून हे बिल आणलेलं आहे. मी असा दावा अजिबात करत नाही की हे बिल आणलं म्हणजे सगळं लगेच बंद होईल. शेवटी प्रत्येक जण अजून त्याच्यातनं काहीतरी वेगळी कल्पना काढतात आणि त्याच्यातून चोरी करण्याचा प्रयत्न करतात. कारण एखाद्याला काही लॉटरी लागली त्याच्यामध्ये तर त्या गेम मध्ये त्याला जर समजा 1 कोटी रुपये मिळाले तर 28 लाख रुपये त्याला त्या टॅक्स भरावा लागणार आहे. आणि मग एवढा मोठा टॅक्स भरावा त्यावेळेस लागतो, त्यावेळेस माणूस ते चोरी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जीएसटी ज्यावेळेस लागू झाल्यानंतर कराच्या संदर्भात निर्णय हा आपल्या हातात कुठल्याच राज्याच्या हातात राहिलेला नाहीये. तो जीएसटी काउन्सिल कडनं घेतला जातो आणि तिथं एकदा अंमलबजावणी निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी सगळ्यांना करावी लागते. त्यानुसार राज्यांना अधिनियमात सुधारणा करावी लागते.
ऑनलाईन गेमिंग आणि घोड्याच्या शर्यती, ज्याला आपण अश्वशर्यती म्हणतो, या बाबतीत देखील इतर काही छोट्या कलमांमध्ये अधिक व्यापकता आणण्याची गरज होती, ती ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला अगोदरच सांगितलेलं की जीएसटी काउन्सिलनी तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आणि अलीकडं 18 ऑगस्ट 2023 केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू सेवा कर कायदा 2017 मध्ये उपसमितीच्या शिफारसीनुसार ह्या दुरुस्त्या केलेल्या. उपसमितीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे अर्थमंत्री होते. सगळ्यांनी खूप साधक बाधक चर्चा केली, अनेकदा बैठका झाल्या आणि नंतर ते एकमतावर या विषयावर आले आणि मग त्यांनी जीएसटी काउन्सिलला शिफारस केली आणि ती जीएसटी काउन्सिलने मान्य केली. आता केंद्रीय वस्तू सेवा कर कायदा आणि महाराष्ट्र वस्तू सेवा कर कायदा यात समानता आणण्याची गरज होती. त्यामुळेच महाराष्ट्र वस्तू सेवा कर अधिनियम आपण सुधारणा करतोय. म्हणून त्याच्याकरता विधानसभेमध्ये बिल मंजूर करून मी आपल्या मंजुरीच्या करता विधान परिषदेमध्ये आणलेलं आहे. ही सुधारणा तातडीनं करण्याची गरज आहे, कारण त्याचा अध्यादेश ऑलरेडी निघालेला आहे, परंतु त्यावेळी अधिवेशन सुरू नव्हतं आणि त्यामुळे सरकारने अध्यादेश काढलाय. आता अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर आपण सर्वांनी मान्यता दिली तर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हे विधेयक आणलेलं आहे. माझी तुम्हाला सन्माननीय सदस्य अभिजितजी विनंती आहे की आपण जो विरोध केलेला आहे तो आपण वेगळ्या अँगलनी केलेला आहे. मी जे काही सांगितलेलं ते आपण लक्षात घ्या आणि आपले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मी गृहमंत्री इव्हन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांशी पण बोलील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलील आणि अजून ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यात आपल्याला पोलीस खात्याची मदत घेऊन थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं टाईट करावं लागणार आहे, ते पण करण्याच्या करता हे शासन सकारात्मक आहे. ही गोष्ट सभापती महोदय मी सांगू इच्छितो आणि म्हणून हे बिल मंजूर करावं अशी माझी विनंती. नाही, आता परत नाही करणार. प्रश्न असा आहे की काय नाही, हे पहा, तुम्ही तुमचं मत एकदा मांडलेलं आहे आणि असं आहे, आपण नवीन नवीन प्रथा परंपरा, हा काही प्रश्नोत्तराचा तास चालणार नाही. नाही, आता त्याच्यामध्ये असं आहे की आपण एकदा जेव्हा आपल्याला संधी मिळते ना त्याच वेळेला विचार करून पूर्ण करायला पाहिजे. असं पद्धत नाही की दोनदा तीनदा विधेयकावरती चर्चा होणार नाही. तुम्ही माझ्याशी आर्ग्युमेंट करू नका, मी तुम्हाला सांगतो. हे पहा, सभापती महोदया, सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी साहेबांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की हे ऑलरेडी संसदेने मान्य केलेलं बिल आहे. अनेक राज्यांनी आपल्याकडे त्यावेळेस अधिवेशन चालू नव्हतं म्हणून आम्ही अध्यादेश काढलेला आहे, ह्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आपल्याला अधिकार, आपण जॉईंट सिलेक्ट समितीकडे पाठवलं दोन्ही बाजूच्या, तरी आपल्याला बदल करण्याचा काही ह्याच्यात अधिकार नाहीये. जीएसटी काउन्सिल ज्यावेळेस आपण सगळ्यांनी वन नेशन वन टॅक्स मान्य केला त्यावेळेस तिथं जे ठरेल त्याच्यामध्ये आता 28% ठरलेलं असलं तर त्याचा 14% आपल्याला मिळतात, 14% केंद्राला मिळतात. ज्याच्यात 18% असेल 9% त्यांना जातात, 9% त्या राज्यांना मिळतात. असं हे सगळं गणित आहे. त्याच्यामुळे त्याच्या जॉईंट सिलेक्ट समितीकडे जाऊन जॉईंट सिलेक्ट समिती हे आपल्यात राज्यापुरतं मर्यादित असतं तर तुम्ही म्हणता ती गोष्ट कदाचित विचार करता आला असता, परंतु आता ती गोष्ट नाही. सगळ्या राज्यांनी, जिथं काँग्रेसची सरकार आहे त्यांनी पण मान्य केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या.